एका समुद्रकिनाऱ्यावर एक वेगळाच खेकडा राहत होता. त्याचं नाव होतं कृष्णा. पण तो इतर खेकड्यांसारखा नव्हता. त्याला माणसासारखं विचार करता यायचं, बोलता यायचं. आणि सगळ्यात विशेष, त्याला पुस्तकं वाचायला आवडायची. संध्याकाळी सूर्य मावळत असताना कृष्णा एका दगडावर बसायचा आणि वाचत राहायचा समुद्राच्या गूढ गोष्टी. पण एके दिवशी काही लहान मुलं त्याच्या आजूबाजूला जमली. त्यांनी विचारलं, "तू खरंच बोलतोस?" कृष्णा हसला आणि त्याने गोष्ट सुरू केली. खजिन्याच्या नकाशाची गोष्ट, मासळींच्या युद्धाची गोष्ट आणि अगदी चालणाऱ्या शंखांची गोष्ट. मुलं मंत्रमुग्ध झाली. आणि त्या दिवशीपासून कृष्णा झाला गोष्टीवाला खेकडा. कृष्णा एक दिवस शांतपणे झोपलेला असताना त्याला एक मोठं स्वप्न पडलं. तो माणसांच्या जगात गेला होता. लोक त्याच्या कथा ऐकत होते, त्याचं नाव घेत होते, त्याचं कौतुक करत होते. तो स्वप्नातून उठला आणि ठरवलं, हे स्वप्न खरं करायचंच. दुसऱ्या दिवशी तो एका जुन्या सायकलवर चढला. ती चालवताना तो बऱ्याचदा उलटापालटा झाला. पण तरीही तो थांबला नाही. किनाऱ्याच्या रस्त्याने पाठीवर बॅग घेऊन कृष्णा पोहोचला शहरात. शहरात लोकांनी त्याला पाहिलं आणि थक्क झाले. कोणी ओरडत पळाले, कोणी मोबाईल काढून शूट करू लागले. पण कृष्णा शांत होता. त्याला माहीत होतं, यांना माझ्या मनाची ओळख नाही. एवढ्यात एका शाळेबाहेर काही मुलं त्याला पाहतात. एक छोटी मुलगी पुढे येते, हळूच विचारते, "तू खरंच गोष्टी सांगतोस का?" कृष्णा हसतो आणि म्हणतो, "मी कृष्णा, समुद्राचा गोष्टकार." त्या दिवशी शाळेत त्याला बोलावण्यात आलं. तो बसला, एक पुस्तक उघडलं आणि त्याच्या कथांमधून सजीव झालं. खजिना, मासळी आणि चालणारे शंख. मुलांनी टाळ्या वाजवल्या, शिक्षकांनी कौतुक केलं. शेवटी त्या शाळेत एक फलक लावला गेला, "वेलकम कृष्णा, द स्टोरीटेलर क्रॅब." कृष्णा हसला आणि मनात विचार केला, शेवटी माणसांनी मला स्वीकारलं.